श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते जाणून घ्या। गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? महर्षी वेदव्यास यांना वेदाची निर्माता म्हटले जाते। पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता। त्यामुळे वेदव्यास जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे। ही परंपरा आजतागायत पाळली जात आहे। महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण 18 पुराणांची रचना केली होती। गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा काय? गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा अशी की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला। असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली। मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले। त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला। तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हाच परत या असेही सांगितले। त्यानंतर यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली। त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे त्यांना पुण्य प्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले। यानंतरच त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला। तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणांची रचना केली। महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते। त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे।